घर रस्त्यावर असेल तर त्याची किंमत येते, शेती रस्त्यावर असेल तर तिलाही भाव असतो, पण माणूस रस्त्यावर आला की त्याची किंमत संपते. एखादी वस्तू न वापरता गंजते आणि जास्तच वापरली तर झिजते. काहीही झालं तरी शेवट ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच. दुःख आणि त्रास ह्या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात अजिबात नसतात. दुःखाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. आयुष्य म्हणजे एक खेळाचं मैदान आहे. या मैदानात प्रामुख्याने खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. मित्रांनो, गरीब असणं गुन्हा नाही, कारण दारिद्र्य कधीच माणसाला संपवू शकत नाही. पण आळस, कर्तव्याविषयी उदासीनता आणि आयुष्यात कोणतेही ध्येय नसणं माणसाला पूर्णपणे निस्तेज करतं. आपले हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तेथून महाभारताची सुरुवात होते. आणि जेव्हा आपले हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तेथून रामायणाची सुरुवात होते. चहासारखं कायम आवडीचं राहण्यासाठी, दर्जा राखण्यासाठी स्वतःला रोज चहासारखं उकळून घ्यावं लागतं. हक्क गाजवायला माणूस आपला असावा लागतो आणि माणूस आपला म्हणायला तो जपावा लागतो. वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असं समजा. एकटेपणा हा माणसाच्या जीवनात नेहमी चांगल्यासाठीच येत असतो, कारण हरवलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या एकटेपणातच सापडतात. परिस्थिती माणसाला मजबूर करते, पण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द माणसाला मजबूत करते. तुम्ही जगत असलेलं आयुष्य आणि तुम्हाला हवं असलेलं आयुष्य यातील सगळ्यात मोठा फरक म्हणजे तुमचा माइंडसेट. संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. आयुष्यात स्वप्न आपल्या वयाच्या जोरावर नाही तर आपल्या सामर्थ्याच्या जोरावर बघायची असतात. शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते. श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात. तुम्ही ज्या सवयी, दृष्टी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपासता ती पण श्रीमंतीच असते. परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यातच माणूसपणाची बेरीज करत राहणं म्हणजे जगणं. जेव्हा आयुष्य नकोसं वाटतं तेव्हा आयुष्य बदलायची नाही तर जीवन जगण्याची पद्धत बदलायची गरज असते. भरवसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. समोरचा समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्हीही व्यर्थ आहे. समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता असते. लक्षात ठेवा, 10 चांगल्या कामांपेक्षा एक वाईट काम जास्त काळ आठवणीत ठेवले जाते. निर्णयाची घाई असलेल्या माणसांशी चर्चा करताना अगदीच सुरक्षित वाटत नाही. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपली जाते पण सवयी कधीच सुटत नाहीत. अहंकाराचा वारा बुद्धीला लागला की मानवी आयुष्यात वणवा पेटलाच म्हणून समजा. दुर्गुणांना अनेक रूप धारण करता येतात आणि त्यांच्या मोहात पडावं इतकी ती आकर्षक असतात. पोटाच्या भुकेने माणूस मरतो आणि पैशाच्या
भुकेने माणुसकी. आयुष्यात परिस्थितीने श्रीमंताला सलाम आणि गरिबाला गुलाम कधीच करायचा नसतो. सुखाच्या शोधात रहदारीच्या वाटेवरून न जाता आपल्या मैफिलीसोबत नवी वाट निर्माण करत जाणे म्हणजे जगणं होय.